जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर या 4 तालुक्याबरोबरच संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये बिबट्याचा उपद्रव मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे जिल्हा परिषदेने मुलांच्या शाळेची वेळ बदललेली आहे. आता ही वेळ बदलल्यामुळे बिबट्याचा उपद्रव थांबलाय का? तर तो थांबलेला नाही. परंतु ही शाळकरी मुलं सकाळी शाळेत येताना, संध्याकाळी शाळेत जाताना त्यांना बिबट्याची प्रचंड भीती असते. खेडोपाडी ऊसाचं क्षेत्र मोठ्या प्रमाणात लागवड केलेलं आहे. दररोज मुलांना घेऊन पालक येतात, घरी घेऊन पालक जातात. आता बदललेल्या वेळेमुळे मुलांच्या शिक्षणावर काय परिणाम झालाय का, किंवा बिबट्याचा उपद्रव कुठे थांबलाय का, हा आपला समजून घेण्याचा प्रयत्न आहे. आता आपण खोडदच्या माळवाडी ना अमरवाडी या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये आहे. इथं 1ली ते 4थीचा वर्ग आहे. मुख्याध्यापक सर आहेत, मॅडम आहे, अंगणवाडी आहे. आपण त्यांच्याशी सुद्धा बोलणार आहोत. परंतु शाळेची जी वेळ बदलली याचा मुलांच्या अभ्यासक्रमावर काही परिणाम झालाय का, वेळ बदलल्यामुळे बिबट्याची मनातली भीती कमी झाली का, आपला समजून घेण्याचा प्रयत्न आहे. शेवटी ही उद्याचं भारताचं भवितव्य आहे. यातील एखादा मोठा अधिकारी होऊ शकतो, एखादा देशाचा पंतप्रधान होऊ शकतो, एखादा राज्याचा मुख्यमंत्री होऊ शकतो, एखादा जिल्हाधिकारी देखील होऊ शकतो. आपण जरा सुरुवात करूया. सगळ्यांशी आपण गप्पा मारणार आहे. यामध्ये आपल्याला विद्यार्थ्यांचं समुपदेशन करायचं आहे. या सगळ्या संदर्भामध्ये मुलांमध्ये कशा प्रकारची जागृती आहे, जनरल नॉलेज किती आहे, हा आपण समजून घेतोय आणि सगळ्यांपुढे आपला मांडण्याचा प्रयत्न आहे. तुझं काय नाव? रुद्र संतोष मोठे. कितवीला आहेस तू? 4थी. तुला 5चा पाडा येतो का? म्हण बरं. 5 1 5 5 10 5 3 15 5 24 5 5 25 5 शाळेचे मुख्याध्यापक कोण आहेत? ढगे सर. ढगे सर. वर्ग शिक्षिका? राजगुरू मॅडम. किती विद्यार्थी आहेत 4थीच्या वर्गात? 4थीच्या वर्गात विद्यार्थी किती माहित नाही? 7. बरं, मला एक सांग, गुरुजींच्या जे शिकवतात तुम्हाला समजतं? हो. समजतं व्यवस्थित. आता शाळेची वेळ काय? 9 9 ते 4. आता 9 ते 4 आता वेळ आहे. पूर्वी वेळ काय होती? 10 ते 5. मग आता बदललेली वेळ आणि पूर्वीची वेळ याच्यात काय तुला फरक वाटला? नाही माहिती. असू दे. आता ही वेळ का बदलली माहितीये? नाही माहित नाही. मला तुझं काय नाव? उषक शिंदे. तुला पाडे कुठपर्यंत देतात? तू बिबटे पाहिला? हा. कुठं पाहिला? तर शाळेची वेळ बदलली, तुला माहिती आहे का? हा. आता वेळ बदलल्याचा फायदा का तोटा? माहित नाही. बघा, तुझं काय नाव आहे? तू कितवीला आहेस? 1ली. 1लीला. मला तुझं काय नाव? कार्तिक. तू कितवीला आहेस? 2री. बिबटे पाहिला? नाही पाहिला. तू बिबटे पाहिला? कुठं पाहिला? मला सांग, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण आहेत? मुख्याध्यापक कोण आहेत? बरं, शाळेची वेळ बदलली, किती ते किती केली माहितीये? सकाळी किती वाजता? 9 ते 4. 9 ते 4. वा. तर तुझं काय नाव? तू कितवीला आहेस? 3री. 3रीला. कोण आहे शाळेचे मुख्याध्यापक? ढगे सर. वर्ग शिक्षिका? राजगुरू मॅडम. आपल्या शिक्षण अधिकाऱ्यांचं नाव माहिती आहे? लांडे साहेब. जाऊ दे, असू दे. तुझं काय नाव? तू कितवीला आहेस? 3री. 3रीला. सकाळी नाश्ता करून येतो? हो. शाळेमध्ये काय मिळतं इथं? काही जेवणाची व्यवस्था, नाश्त्याची व्यवस्था काय आहे का? आहे. वर्गाची साफसफाई कोण करतं? आम्ही. तुम्ही करता. आता मला एक सांग, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण आहे? देवेंद्र फडणवीस. उपमुख्यमंत्री 2 आहेत. नाव माहिती आहे? एक अजित पवार आणि एक एकनाथ शिंदे साहेब. बरं, तू बिबट्या पाहिला? हो. कुठं पाहिला? घराच्या पुढे. भीती वाटते. आता जिल्हा परिषदेने शाळेची वेळ बदललेली आहे. याचा विद्यार्थ्यांना काय परिणाम झाला? म्हणजे सकाळी लवकरची वेळ, संध्याकाळी 1 तास अगोदरची वेळ, भीती कमी झाली? बरं, बदललेली वेळ योग्य की अगोदरची वेळ योग्य? बदललेली. बदललेली वेळ योग्य. का बरं? बिबटे दिसत नाही, घरी आपण लवकर पोहोचतो. हो. बरोबर ना? बरं, तुझं काय नाव आहे? तू कितवीला आहेस? 4थी.
बरं तू चौथी तू कितवीला आहेस? चौथीला. जरा इकडे ये बरं तू. तुझं पूर्ण नाव सांग. साई सचिन खारमाळे. तुला पाडे कुठपर्यंत येतात? 14. 12चं म्हण. बारीक 12 12 2 24 12 36 12 44 8 12 65 8 12 72 12 7 84 12 8 96 12 9 108 12 120. शाळेचे मुख्याध्यापक कोण आहेत? ढगेदर. वर्ग शिक्षिका? राजगुरू मॅडम. आपले शिक्षण अधिकारी? लांडे सर आहेत. लांडी. गट विकास अधिकारी? नाही माहित. राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? तर जिल्हा परिषदेचे सीओ कोण आहेत माहीत नसेलच. गजानन पाटील आहेत. आता मला सांग, सध्या बिबट्याचा उपद्रव मोठ्या प्रमाणात आपल्या भागामध्ये आहे आणि हा उपद्रव असताना विद्यार्थ्यांना शाळेमध्ये येताना भीती वाटते. मला पुढे आहे ना तू, तर रेंज कट होईल. मला एक सांग, आपण ज्यावेळेस शाळेमध्ये येतो आपण अगोदर खूप घाबरायचो, आपल्याकडे खूप बिबटे आहेत, ऊस आहे. मग तुम्ही रोज शाळेत कसं यायचे, घरी कसे जाता? गाडी आणून सोडतात आणि जाताना घेऊन जाते दररोज? हो. बिबटे पाहिलं तू? नाही पाहिलं. आता जी शाळेची वेळ बदललेली आहे याचा किती फायदा होतो का तोटा झाला, तुला काय वाटतं? फायदा. कसा फायदा झाला? भीती वाटत नाही? सकाळी थंडी वाजत नाही का लवकर यावं लागतं? वाटते. आता शाळेमध्ये काय काय सुविधा आहे? शौचालयाची व्यवस्था आहे का? संडासची व्यवस्था आहे का? शाळेला कंपाऊंड आहे का? हो. कंपाऊंडच्या बाहेर ऊस आहे का? हो. ऊसातनं बिबट्या उडी माराल ना आतमध्ये. कंपाऊंड एक तर उंच केलं पाहिजे किंवा बाजूला ऊस नको. बाजूलाच नको. अच्छा, ऊस नको. बाई तू जरा पुढे ये. सावकाश, तुला येता येईल ना? सावकाश 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 सावकाश. बाई तुझं काय नाव आहे? वेदिका. कितवीला आहेस तू? चौथी. कोण आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री? देवेंद्र अच्छा, फडणवीस. देवेंद्र बोला. छान छान. उपमुख्यमंत्री? एकनाथ शिंदे. अजितदादा पवार. आपले शाळेचे मुख्याध्यापक कोण आहेत? ढगे सर. वर्ग शिक्षिका? ढगे सर. राजगुरू मॅडम. गावचे सरपंच कोण आहेत? नाही, बरं ठीक आहे, नसू दे. तालुक्याचे आमदार कोण आहेत? शरददादा सोनवणे. खासदार कोण आहेत? डॉक्टर अमोल कोल्हे. अमोल कोल्हे. तुला पाडे कुठपर्यंत येतात? काय 8 9 10 12 कितीपर्यंत? बेचा पाडा येतो? चल म्हण बेचा पाडा कितीपर्यंत येतात? 15. 15 पर्यंत. 15चा पाडा म्हणू शकशील? थोडं चुकन. बरं चुकेल. तुला 12चा पाडा येतो का? 10चा पाडा म्हण. 10 1 10 10 2 20 10 30 10 40 10 50 50 10 60 10 40 70 10 80 10 90 10 10 100. आता मला सांग, शाळेची वेळ बदललेली आहे. पूर्वी 10 ते 5 होती, आता 9 ते 4 केलेली आहे. शाळेची वेळ का बदलली माहितीये का? बिबट्यामुळं. तू बिबटे पाहिला? हा. कुठं पाहिला? आमच्या घरापाशी जेव्हा आमचं वाफ धरलं तेव्हा. हो का? किती वाजता? 5 5:30 ला. दिवसा का पहाटे? दिवसा. आता ही जी वेळ बदलली याचा फायदा झाला? नाही. नाही झाला? मी जुनी वेळ पाहिजे होती. हा. का बरं? काय कारण त्याचं? कारण की सकाळी उठायला लेट होतो. सकाळी जास्त थंडी असती. म्हणजे आता लवकर उठावं लागतं, लवकर यावं लागतं म्हणून वेळ बदलायला नको, असं तुझं म्हणणं ना? मग ही उन्हाळ्यात वेळ बदलली पाहिजे का? समजा वेळ नाही बदलली तर बिबट्याची भीती नाही का मग? आहे. शाळेत तुला कोण घेऊन येतं? पप्पा. घेऊन कोण जातं? पप्पाच. शाळेमध्ये काय काय सुविधा आहेत खेळण्यासंदर्भात? खेळाचे साहित्य. इथं काही जेवण वगैरे आहे का? हा. काय जेवण असतं? भात आणि डाळ. तर तुम्हाला एक कपडे कोणी दिले? तुम्ही विकत आणले का जिल्हा परिषदेने दिले? जिल्हा परिषदेने. पुस्तकं? जिल्हा परिषदेने दिली. तुला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कोण आहेत माहिती आहेत? नाही. गजानन पाटील साहेब आहेत. समजा पाटील साहेबांनी हा व्हिडिओ पाहिला, बरोबर ना? गजानन पाटील साहेबांना जर त्यांनी हा व्हिडिओ पाहिला तर त्यांच्याकडे तू काय मागणी करशील? तुझी म्हणाली ना आता की वेळ बदलल्यामुळे लवकर उठावं लागतं, थंडी खूप आहे,
काय त्यांच्याकडे मागणी करशील? पुन्हा वेळ जैसे ते ठेवली पाहिजे का बदललेली वेळ योग्य? मुलांना सगळ्यांना कॉमन प्रश्न आहे, बदललेली वेळ योग्य की अयोग्य? योग्य ना? हो. काय मला ऐकायला कमी? बदलले. बदललेली वेळ योग्य की अयोग्य? योग्य. बरोबर आहे की चुकीचे आहे? बरोबर आहे की चूक आहे? बरोबर. बरोबर आहे. मुलांना वेळ बदलली फायद्याच आहे ना? बस जागेवर तू जरा ये. जिल्हा परिषदेने विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी वेळ बदललेली आहे. बिबट्याचा उपद्रव मोठ्या प्रमाणात होतोय. जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर या 4 तालुक्यामध्ये आज अखेर 56 लोकांचे बळी गेलेले आहेत. कालच पारगाव या ठिकाणी 8 वर्षाचा मुलगा आईसोबत कांदे काढण्यासाठी वावरामध्ये आला. बांधावर पाण्याचं माठ ठेवलेलं होतं किंवा कळशी वगैरे ठेवली होती, त्याच्यामध्ये पाणी आणायला गेला, पाणी प्यायला गेला. बाजूला बांधाच्या कडेला ऊस होता, तिथनं बिबट्या आला आणि होत्याचं नव्हतं झालं. एक 7-8 वर्षाचा कोवळा जीव बिबट्याने ठार केला. जुन्नर तालुक्यामध्ये बिबट्याचा उपद्रव मोठ्या प्रमाणात आहे, त्यामुळे जिल्हा परिषद प्रचंड अलर्ट आहे. ह्या विद्यार्थ्यांची काळजी घेतली जाते. पालक सुद्धा मुलांना शाळेमध्ये न्यायला येतात, सोडायला येतात. बाई, तुझं काय नाव? आराध्य मिनी शिंदे. कितवीला आहेस? 4थी. कोण आहे मुख्याध्यापक? ढगे सर, वर्ग शिक्षिका? राजगुडी मॅडम आणि ढगे सर. बाई, इथे नाश्त्याला जेवणाला काय मिळतं का? इथं वेगवेगळं भात आणि आमटी असते. किती वाजता? 4 वाजता? नाही, मग दुपारी 12 वाजता, 1 वाजता? 1:45. बरं. आता जेवण चांगलं रुचकर असतं, हो. आवडतं? हो. त्याच्याबद्दल काय सूचना? नाही. बरं का? जिल्हा परिषदेने जी आपली वेळ बदललेली आहे, पूर्वी होती 10 ते 5, आता 9 ते 4 केली. ही वेळ फायद्याची का तोट्याची? फायद्याची. कशी फायद्याची? कारण की घरी जाताना भीती असायची संध्याकाळी, कारण की उत्साह होता कडेला. राहायला कुठेस तू? इथेच आहे. जवळच आहे. हो. बिबट्या पाहिलाच? पाहिलं नाही, पण आमच्या दारात येऊन बसलं होतं. हो काय? अरे वा. घरी कोण कोण असतं? घरी पप्पा, मम्मी, आई, बाबा, म्हणजे आजी आजोबा? हा, नाना नानी, माझी चुलत बहीण, माझ्या 2 चुलत बहीण आणि माझा सक्का भाऊ. तुला मोठं झाल्यावर काय व्हायचं? पोलीस. पोलीस व्हायचं? का बरं पोलीस? कारण की माहित नाही. ठीक आहे, तुझ्या मनातली इच्छा पूर्ण हो. जिल्हा परिषदेने विद्यार्थ्यांचे जे शाळेचं वेळापत्रक बदललेलं आहे, त्याचा विद्यार्थ्यांना निश्चित फायदा आहे. थोडं सकाळी लवकर उठावं लागतं, परंतु बिबट्याच्या उपद्रवापासून, बिबट्याच्या त्रासापासून हे विद्यार्थ्यांची मुक्तता होते. ग्रामीण भागातल्या ज्या शाळा आहेत, या शाळेच्या भोवती जे कंपाऊंड घातलेलं आहे त्याची उंची कमी आहे, आजूबाजूला ऊस असतात. बिबट्या त्याच्यावरनं उडी मारून आतमध्ये येऊ शकतो. कुठली घटना सांगून होत नाही. या संदर्भामध्ये शाळेचे शिक्षक, पालक काळजी घेतील. आपल्यासोबत मुख्याध्यापक आहेत. सर, तुम्ही काय सांगाल? आता जिल्हा परिषदेची शाळेची वेळ बदललेली आहे, त्याचा कितपत फायदा होतो का तोटा होतो? फायदा खूप आहे याच्यामध्ये वाणी साहेब. फायदा असा आहे की पूर्वी 5 वाजता शाळा सुटायची आणि 5 वाजता शाळा सुटल्यानंतर काही पालक शेतामध्ये वगैरे काम करायला गेलेले असतात, मुलांना न्यायला लेट येतात किंवा काही पालक येऊ शकत नाही मुलांना. मग मुलं ज्या वेळेला घरी जातात ती छोटी मुलंच आहेत. कधी कधी ती मुलं काय करतात, रेंगाळत जातात आणि घरी जाईपर्यंत अंधार असतो. आणि अंधार असल्यामुळे पालकांनाही काळजी वाटते, पर्यायाने आम्हाला सुद्धा काळजी वाटते की ही मुलं वेळेत घरी पोहोचलेत की नाही. कारण आजूबाजूला सगळं ऊसाचं क्षेत्र आहे. या ऊसामध्ये वाघाचं वास्तव्य आहे. शाळेच्या बाजूलाच वाल कंपाऊंड आहे, पण पलीकडं वाल कंपाऊंड सुद्धा अपुरं आहे. त्याच्यावरून उडी मारून वाघ सहज आतमध्ये येऊ शकतो. मागच्या वर्षी अशी परिस्थिती झाली की त्या ऊसामध्ये बिबट्या मादी आणि तिची 2 पिल्लं होती. सर्व वातावरण शांत झालं का ती आवाज करायची, कधी कधी रस्त्याच्या बाजूला यायचे, कधी कधी दुसऱ्या ऊसातून पलीकडच्या बाजूनी जो रस्ता आहे त्या बाजूला निघायचे. त्यामुळे ही बदललेली वेळ, मुलांना थोडंसं लवकर उठावं लागतंय. पालक तर लवकर उठतात, त्याबद्दल काहीच अडचण नाही, पण मुलांना लवकर उठावं लागतंय एवढाच अडचण आहे. पण मुलांच्या दृष्टीने सोयीचं आहे, कारण संध्याकाळी मुलं वेळेत घरी पोहोचतात अंधार पडायच्या अगोदर आणि बिबट्यापासून संरक्षण व्हायला निश्चित
या वेळेचा फायदा झालेला आहे मुलांना. निश्चितच जिल्हा परिषदेने बदललेली वेळ विद्यार्थ्यांसाठी सोयीची आहे. आपल्यासोबत मॅडम आहेत, तर आपण मॅडमशी बोलूया. मॅडम, तुम्ही काय सांगाल आता जे जिल्हा परिषदेने वेळ बदललेली आहे, ही वेळ कितपत फायदेशीर, काय सांगाल? नाही, फायद्याची तर आहे. त्यामुळे काय होतं, मुलं सकाळी आमच्या इथं कसं होते, संपूर्ण चारी बाजूने ऊसाचं वातावरण आहे, त्यामुळे न्यायला आणायला पालकच असतात. पण तरी जवळपासची जी मुलं पायी जाणारी आहेत, कधी कधी काय होतं, मुलं शाळा सुटल्यानंतर सुद्धा आहे ना रेंगाळा जातात, मध्ये खेळत खेळत जातात. मग जायला आता थंडीचे दिवस असल्यामुळे हिवाळ्यामध्ये दिवस लवकर मावळतो, मग जाईपर्यंत मुलांना भरपूर उशीर होतो. मग आता लवकर शाळा सुटल्यामुळे काय होते, 4 वाजता शाळा सुटते, मुले बरोबर 5 वाजेपर्यंत घरी पोहोचतात, म्हणजे अंधार पडायच्या अगोदर घरी पोहोचतात. आणि त्यामुळे आता आम्हालाही तसं काळजीचं एवढं काही हे राहिलेलं नाही, जवळची मुलं व्यवस्थित घरी जातात. म्हणजे कधी कधी काय होतं, मग थोडा जर उशीर झाला तरी पालकांचे फोन यायला सुरुवात होते, असं होतं. आणि आता आमची एकच मागणी असणार आहे की आमच्या शाळेला कंपाऊंडचा प्रॉब्लेम आहे. एका बाजूने कंपाऊंड आहे, पण त्या बाजूला ऊस असतो. आता मागच्या आठवड्यात ऊस गेलाय, नाहीतर त्या ऊसामध्ये सरांनी सांगितल्याप्रमाणे बिबट्याची मादी आणि पिलं होती. आणि आता 15 दिवसापूर्वीच या ऊसामध्ये होती, पण तो ऊस पण आता मागच्या आठवड्यामध्ये गेला. म्हणजे ह्या भागामध्ये बिबट्याचा वावर नेहमी सतत आहे आणि ह्या वेळेमुळे नक्कीच मुलांना त्याचा फायदा झालेला आहे. शिक्षण पद्धतीमध्ये आमूलाग्र बदल झाला असं आपण म्हणतो. म्हणजे जनरल नॉलेज मुलांचं खूप फास्ट आहे. गावचा सरपंच कोण, पोलीस पाटील कोण, शिक्षण अधिकारी कोण, जिल्हा शिक्षण अधिकारी कोण, जिल्हाधिकारी कोण, हे सगळी माहिती मुलांना असायला हवी. अजूनही ह्या मुलांना एवढं जनरल नॉलेज नाही, त्यांचं ग्रास्पिंग पॉवर खूप असतं. कशामुळे थोडंसं मुलं जरा कमकुवत वाटतायत? बिबट्याची भीती म्हणून नाही, बिबट्याच्या भीतीमुळे नाही असं. आता ही मुलं जी आहेत ही मळ्यातळ्यातली मुलं आहेत. आपण जर पाहिलं गावठाणातल्या मुलांचं टीव्ही पाहण्याचं प्रमाण जास्त असतं, ह्या मुलांचा आणि टीव्हीचा तसा संबंध येत नाही. ही मुलं म्हणजे आम्ही जे सांगू, प्रत्येकाच्या पालकाकडे मोबाईल पण असतो ना. नाही, पण पालकांकडे जरी मोबाईल असेल, पालक दिवसभर शेतामध्ये असतात. आपण ऑनलाईन आता जरी काही सांगायचं झालं तरी पालक शेतातून संध्याकाळी 6, 6:30, 7च्या दरम्यान घरी जातात आणि त्यानंतर मुलं अभ्यासाला बसलेली असतात. बरं, अशा शेतामध्ये वगैरे राहणारे जे आहेत त्यांचं झोपण्याचं म्हणजे लवकरच झोपतात. त्यामुळे ह्या मुलांना मोबाईलचा सुद्धा जास्त वापर नाही. ह्या मुलांचा टीव्ही पाहण्यात शाळेमध्ये, एक मिनिट थांबवतो, शाळेमध्ये आपण क्लास घेण्यापूर्वी कवायत घेतो किंवा बाहेर आपण समुपदेशन करतो, प्रार्थना झाल्यावर विद्यार्थ्यांना आपण जनरल नॉलेजची माहिती देतो. सामान्य विज्ञानाच्या म्हणजे सामान्य ज्ञानावर आधारित आपण रोजच प्रश्न घेत असतो. आता काय होतं, परिपाठामध्ये अधिकारी पदाधिकारी यांची माहिती दिलेलीच देतच असतो आपण. वर्गांमध्ये आपण तिथं उजळणी घेतात मग. हो, आता शेवटी मुलांना आज तुम्ही विद्यार्थ्यांचं जे पाहिलं, किती मार्क द्याल? नाही, आज नाही, मुलांनी म्हणजे जेवढा रिस्पॉन्स द्यायला हवा होता त्या पद्धतीने असं हरकत नाही, प्रगती चांगली आहे. खेड्यातली मुलं आहे. जिल्हा परिषदेने पुस्तकं दिली, जिल्हा परिषदेने त्यांना कपडे दिली, मला वाटतं सॉक्स पण दिले असतील, बूट आणि सॉक्स दोन्ही पण दिले. आता मला सांगा, शासनाकडनं ही सगळी सुविधा होत असताना ग्रामीण भागातल्या ज्या शाळा आहेत, बिबट्याच्या उपद्रवामुळे भीती निश्चित आहे. तुम्ही मागणी काय कराल की जे आजूबाजूचं कंपाऊंड असतं त्याची उंची वाढवायला मागणी अशी असणार आहे की आम्हाला शाळेचं वॉल कंपाऊंड कम्प्लीट करून द्यावं. आणि जुनं म्हणजे एक भिंत झालेली आमची, पण ती भिंतीची उंची सुद्धा त्या मानानं खूप कमी आहे. त्या भिंतीवरून बिबट्या सहज येऊ शकतो. त्याच्यामुळे त्याच्यावर जर आम्हाला तारेचं वर हे करून भेटलं, तारेचे आपण पोल म्हणतो ना, ते पद्धतीने तारेचं कंपाऊंड करून भेटलं तर ते अतिउत्तम होईल. आता 1ली ते 4थीचा वर्ग आहे, किती एकूण पट आहे? 26. सकाळी 9ची शाळेची वेळ आहे, 9:30 ते 4ची वेळ आहे. 9:30 ते 4. 9:30 ते 4ची वेळ आहे. विद्यार्थी किती वाजतात? 10 वाजता का 9 वाजता? नाही, येतात 9:15च्या दरम्यान येतात विद्यार्थी. 9:15, 9:30च्या दरम्यान येतात. 9 वाजल्यापासून तुम्ही राहायला कुठे? नारायणगावला. आता वेळ बदलल्यामुळे मग सकाळी थंडीत यावं लागतं. ठीक आहे, विद्यार्थी काही सांगू शकत नाही, तुम्ही शिक्षक म्हणून काय वाटतं? नाही, आता थंडीचा प्रश्न येतो बरं का, कारण थंडी आणि आजकाल खूप थंडी आहे, त्यामुळे सकाळी उठायला थोडंसं हेच होतं. उठून सगळं आवरून यायचं म्हटल्यानंतर थोडंसं मुलांची सोय झाली, पालकांना लवकर मुलं घरी घेऊन जाऊ शकतात, सेफ जाऊ शकतात. शिक्षक म्हणून एक भीती पण वाटते. मुलांच्या दृष्टीने योग्य वेळ आहे, मुलांच्या दृष्टीने योग्य आहे. शासनाने, जिल्हा परिषदेने बदललेली वेळ निश्चित विद्यार्थ्यांच्या उपयोगाची आहे. पालकांनो, तुम्ही देखील सतर्क राहा. बिबट्याचा उपद्रव आपल्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात आहे. स्वतःची काळजी घ्या.
विद्यार्थ्यांची काळजी घ्या. शिक्षक मंडळींनी देखील याबाबतची काळजी घेणं गरजेचं आहे. त्यावेळेस एखादा विद्यार्थी बाहेर शौचास जातो किंवा टॉयलेटला जातो तर त्याच्यावर सुद्धा लक्ष देण्याची गरज आहे. बिबट्या कधी आतमध्ये येईल, उडी मारून एखाद्या मुलावर हल्ला करेल याचा नेम नाही. ही मुलं शाळेत आल्यावर पालक शिक्षकांच्या ताब्यामध्ये ही मुलं देत असतात. मुलांची सुट्टी होईपर्यंत या सगळ्यांनी प्रिकॉशन घेणं गरजेचं आहे. बदललेली वेळ 9:30 ते 4ची योग्य आहे असं सगळे सांगतायत. जिल्हा परिषदेने वेळेत केलेला बदल, शासनाने सुचवलेली उपाययोजना निश्चित हिताची आहे. परंतु ज्या संरक्षण भिंती आहेत किंवा जे कठडे आहेत त्याची उंची वाढवावी किंवा त्याच्यावर तारेचं कंपाऊंड करावं जेणेकरून विद्यार्थी सेफ राहतील. प्रशासन याबाबत योग्य दखल घेईल अशीच अपेक्षा. सुरेश वाणी, विघ्न टाइम्स, खोडद. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.